बदलापुर मामले में एक नया मोड़ आ गया है। मुंबई हाईकोर्ट ने सुनवाई के दौरान अक्षय शिंदे के पिता अण्णा शिंदे ने कोर्ट में साफ कहा कि उन्हें ये केस नहीं लड़ना है। इस बयान से पूरा मामला और भी उलझ गया है। अब सवाल उठ रहा है कि आखिर अण्णा शिंदे केस से पीछे क्यों हटना चाहते हैं? क्या उन पर कोई दबाव है या फिर कोई और वजह? आज मुंबई हाईकोर्ट में अक्षय शिंदे मामले की सुनवाई के दौरान बड़ा खुलासा हुआ। अक्षय के पिता अण्णा शिंदे ने कोर्ट में स्पष्ट किया कि वे अब इस केस को आगे नहीं लड़ना चाहते। इस बयान से मामले को नया मोड़ मिल गया है। अण्णा शिंदे के वकील अमित कटारनवरे ने बताया कि अगली सुनवाई कल होगी, लेकिन उनके मुवक्किल अण्णा शिंदे केस क्यों नहीं लड़ना चाहते। वकील ने यह भी कहा कि क्या किसी का दबाव है ये कहना मुश्किल है, लेकिन कोर्ट में जो कहना होगा वे जरूर कहेंगे। अब देखना होगा कि कल की सुनवाई में क्या नया मोड़ आता है और क्या अण्णा शिंदे अपने फैसले पर कायम रहते हैं या नहीं। एक लक्षात घ्या, कोर्ट के ज्या वेळेस आपण थोडंसं एक स्टेप पुढे येतो, ज्या वेळेस आपल्याकडे काही गोष्टी पॉझिटिव्हली व्हायला येतात, जसं काही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये 5 पोलीस अधिकाऱ्यांना अक्षयच्या मृत्यूत जबाबदार धरले आणि त्याच्यानंतर ज्या घडामोडी होत आहेत, ज्या आपण पाहत आहेत, याच्यामुळे एक गोष्ट तर निश्चित आहे की काही ना काही करून हे प्रकरण कसं थांबलं जाईल, कसं पचवलं जाईल, कसं संबंधित व्यक्तींना वाचवलं जाईल, याच्यासाठी कडाडून प्रयत्न काही लोकांकडून केला जातोय। परंतु मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो की किती जरी केलं तुम्ही काही, तरी पण याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार नाही। त्याचं कारण असं, ह्या देशात कायद्याचंच राज्य संविधानाच्याच माध्यमातून चालू शकतं। राज्य कुणाच्याही मनाप्रमाणे कुणालाही वाटेल अशा पद्धतीने चालू शकत नाही। आम्हाला आणखीनही ही फक्त केस अक्षय शिंदे पुरती मर्यादित राहिलेली नाही। हा जो गुन्हा आहे ब्रुटल कस्टोडियल डेथचा आहे आणि त्याच्यामुळे कस्टोडियल डेथच्या मॅटरमध्ये इट इज द ऑफेन्स अगेन्स्ट द सोसायटी, इट इज नॉट अन ऑफेन्स अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल। हा समाजाविरुद्ध केलेला जघन्य अपराध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुणाला शिक्षा द्यायची आणि कुणाला शिक्षा न्याय द्यायची हा अधिकार सर्वस्वस्वरी न्यायालयाला आहे। परंतु ह्या केसमध्ये कॉन्स्टिट्यूशनचा जो सेकंड पिलर आहे, ज्याला आपण ब्युरोक्रेट्स म्हणतो, त्या ब्युरोक्रेट्सने स्वतःच न्यायाच्या नावाखाली अन्याय केलेला आहे, त्याचा मर्डर करून, असं माझं स्पष्ट मत आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी की अक्षय शिंदेचा ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस अक्षय शिंदेच्या विरोधात 307चा गुन्हा दाखल केला। दुसऱ्या बाजूने अक्षय शिंदेचा जो मृत्यू झाला त्या संदर्भात ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल केला। ह्या दोघांचीही चौकशी, एकाची ॲक्सिडेंटल डेथ इन्क्वायरीची चौकशी होईल आणि अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये जो FIR त्याचा तपास होईल। या दोघांचेही इन्क्वायरी आणि तपास आपल्या CIDकडे होता। सबसिक्वेंटली ॲज पर द स्टॅट्युटरी प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 196 ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास साहेबांकडे याची न्यायिक चौकशी चालली। म्हणजे समजून घ्या, हे दोन चौकशी ज्या आहेत, ADRची आणि तपासाची, ही कुणाकडे आहे? या दोन्ही चौकशा तपास हे आहेत पोलिसांकडे। म्हणजे हे काय दुसऱ्याच पिलरकडे आणि तिसरा जो होता तो थर्ड पिलरकडे होता न्यायिक चौकशी। त्याच्यामध्ये ज्यावेळेस फाइंडिंग येते त्यावेळेस FIR दाखल करावी लागते, कारण की तो जो तपासाचं ते सांगत होते त्या तपासाचं कन्क्लुजन अक्षय शिंदे मयत झालाय, त्याचं चार्जशीट होऊ शकतं का? त्याची ट्रायल होऊ शकते का? तर अजिबात नाही। दुसरा जो आहे ADR, त्यांनी जी केस त्याच्यामध्ये दिली होती सरकारी वकिलांनी, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इन्क्वायरी जी ADRची चालू आहे त्याचं रिझल्ट FIR मध्ये होऊ शकत नाही।